नमस्कार मित्रांनो, हा व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करते. पण यात तुम्ही पाहणार आहात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी मी केलेल्या महालक्ष्मी मातेची पूजा. या दिवशी महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी केलेली पूजा घरात सकारात्मकता आणते आणि मनाला समाधान देते. आज सकाळी उठल्यावर मी ठरवलं की आजचा पूर्ण दिवस आई महालक्ष्मीच्या नावावर द्यायचा. कोणतीही घाई नाही, फक्त शांतपणे सगळं करायचं. पूजा करत असताना मन शांत वाटत होतं. दिवा, धूप, फूल या सगळ्यात काही वेगळं समाधान मिळतं. असं वाटत होतं की दैनंदिन आयुष्यातील धावपळ थोड्या वेळासाठी तरी थांबते. स्थापना झाल्यानंतर मी लक्ष्मीसमोर धूप लावले आणि पूजा करून घेतली. सगळं झाल्यावर आज माझा उपवास असल्यामुळे मी खिचडी खाल्ली आणि गरम गरम चहा घेतला. त्यानंतर मी मंदिरात दर्शनासाठी गेले. मंदिरातून आल्यावर थोडे भूक लागल्यामुळे मी फक्त चिप्स खाल्ले. संध्याकाळी भोगाची तयारी सुरू केली. आज मी गुलाबजामुन बनवणार आहे. सगळं तयार झाल्यावर मी पुन्हा महालक्ष्मी मातेची पूजा केली. भक्तीने पोथी वाचली, आईची आरती केली आणि मनापासून भोग लावला. थोड्याच वेळाने मुली जेवायला आल्या. त्यांची पूजा केली. प्रेमाने जेवण वाढले. त्यांना जेवण भरपूर आवडले. त्यांना हळदी कुंकू लावून फूल, पुस्तक, फळ आणि छोटेसे गिफ्ट दिले आणि त्यांना नमस्कार केला. सगळं झाल्यावर शेवटी मी स्वतः जेवण केलं. आजचा दिवस मनापासून खूप समाधान देऊन गेला. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. थँक्यू.